माझी सरकारकडे काल झालेल्या कारवाईच्या माध्यमातून एकच मागणी आहे की त्वरित याच्यावर एक SIT कमिटी स्थापन करून या महाराष्ट्रात ज्यांनी बोगस जात वैधता प्रमाणपत्र घेतलेली आहेत त्यांना बाहेर काढून विजा अप्रवर्गातील खऱ्या लोकांना न्याय मिळवून देण्यात यावा। यामध्ये कोण कोण अधिकारी आहेत? याच्यामध्ये बुलढाण्याचे बरेचसे अधिकारी म्हणजे मनोज मेहरत आहेत, गुलाबराव खरात सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत। याचा मेन आका कोण असणार? याचा मेन आका म्हणजे हे जे षडयंत्र चालते तर हे सगळ्यात जास्त प्रमाणपत्र बुलढाणा, जालना, त्याच्यानंतर औरंगाबाद, धुळे या जात पडताळणी समितीनंच निर्गमित झालेली आहे। पूजा खेडकरच्या धर्तीवर असे काही लोक आहे का IAS IPS जे बोगस व्हॅलिडिटीमध्ये आहेत? हो आहेत। कोण कोण आहेत? चरणसिंग राजपूत म्हणून आहेत। त्याच्यानंतर बुलढाण्याला जे अधिकारी होते दुबे साहेब ॲडिशनल कलेक्टर ते सुद्धा बोगस जात वैधता प्रमाणपत्र घेतलेलं आहे। आणि राजकीय क्षेत्रातून जर पाहिलं तर जयकुमार रावळ साहेबांच्या आईंनी जे आता अनापोज निवडणूक जिंकलेली आहे त्यांचं सुद्धा जात वैधता प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र बोगस आहे। यातील तुम्ही जे आता नावं सांगितले ते काही सेवानिवृत्त आहेत, तर आता सध्या जे सेवेमध्ये कार्यरत आहेत प्रशासकीय असे कोणते नाव आहेत? मनोज मेहरत आणि गुलाबराव खरात आणि हे बुलढाण्यालाच आहेत आणि अकोल्याला वाट म्हणून उपआयुक्त म्हणून आहेत जात पडताळणी समितीला। मनोज मेहरतने कशा प्रकारे हे भ्रष्टाचार केलाय काय सांगा? यांनी सरळ सरळ जात वैधता प्रमाणपत्राच्या विक्रीच केलेली आहे। किती मध्ये कसं काय? त्यांचं क्वालिटी पाहून आहे। शिक्षणासाठी 1 लाख रुपये, नोकरीवर असेल तर 15 लाखापर्यंत डील केलेली आहे। किती माया जमवली असेल असं? 23 कोटी रुपयाची माया आतापर्यंत माझं कॅल्क्युलेशन आहे जात प्रमाणपत्राच्या हिशोबानुसार। जास्त